करूया ना सुरू. हा, हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 16 दैवासुर संपत विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. तसंच माझा अभ्यास पुढे चालू राहावा यासाठी सतत माताजींनी मला प्रोत्साहन दिलं. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण अध्याय 16 बघतोय, दैवासुर संपत विभाग योग. मग दैवी गुण कुठले आहेत? दैवी संपदा म्हटले, संपदा म्हणजे संपत्ती. तसंच आसुरी गुण कुठले आहेत याबद्दलचं ज्ञान कृष्ण आपल्याला या अध्यायामध्ये मिळणार आहेत. दैवी गुण जाणून घेण्याचं महत्व काय आहे? तर या गुणांना विकसित केल्याने ते आपल्याला आध्यात्मिक साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगत होण्यास मदत करतात आणि आसुरी गुण हे बंधनाला आणि मग पतनाला कारणीभूत होतात. त्यामुळे त्यांना दूर ठेवायला पाहिजे आणि दैवी गुण आपल्याला जोपासायला पाहिजेत. तर सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययनाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला भगवद्गीता समजावून सांगितली. आता श्रीला प्रभुपाद यांनी अनेक पुस्तकं लिहिली. इंग्रजी भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व असल्याने त्यांनी या शास्त्राचा प्रसार आणि प्रचार पाश्चात्य देशामध्ये जाऊन केला. तसंच श्रीला प्रभुपाद यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांचे ग्रंथ आहेत आणि या ग्रंथाची जी गहनता आहे आणि भाषेची सुगमता, त्यामुळे ते अतिशय ज्ञानवर्धक आहेत. आपण आता जो अभ्यास करू शकत आहोत तर श्रीला प्रभुपाद यांनी सोप्या शब्दात ही भगवद्गीता आपल्याला समजून सांगितली आहे, त्यामुळेच आपण हा करू शकलो. तर त्यांचेही आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया. आता कालच्या अध्यायाची प्रथम उजळणी करूया. कालचा अध्याय होता पुरुषोत्तम योग, अध्याय 15, ज्यामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलं होतं की भौतिक जगापासून अलिप्त होऊन तुम्ही माझ्याकडे या. या भौतिक जगाच्या बंधनाची तुलना एका अश्वत्थ वृक्षाशी करण्यात आली होती. आपण हा समजून घेतलं होतं. आता हा अश्वत्थ वृक्ष कसा होता? तर ह्याची मुळं वरती होती, म्हणजे ऊर्ध्व दिशेला, आणि वृक्षाच्या शाखा खाली होत्या. वृक्षाचं पोषण हे प्रकृतीचे 3 गुणांनी होतं आणि या वटवृक्षाचं विस्तृत वर्णन आपण हे समजून घेतलं होतं. तर या वृक्षाचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही असं कृष्ण म्हणाले होते आणि वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आहेत. आता
जसं आपण बघतो की ज्या भूमीवरती पाण्याचा अभाव असतो तिथे जमीन ओसाड दिसते, पण ज्या ठिकाणी जमीन हिरवीगार दिसते तिथे अर्थातच पाण्याचा अभाव नसतो. तसंच विशिष्ट प्राकृतिक गुण जिथे अधिक प्रमाणात आहेत तर त्या प्रकारच्या जीवांच्या योनी तिथे अभिव्यक्त होतात. वृक्षाच्या खालच्या भागात आपण बघितलं होतं चित्र, आठवत तुम्हाला असेल तर, प्राणी होते आणि प्राण्यांच्या वरती मनुष्य होते. म्हणजे अशा अनेक योनी आहेत आणि जसं जसं वृक्षांच्या वरच्या भागात आपण जाऊ तसं देवता आणि गंधर्व, यक्ष, किन्नर अशा उच्च जीवयोनी पण आपण समजून घेतल्या होत्या. आता आत्म्याचं स्थलांतर आपण समजून घेतलं कालच्या अध्यायामध्ये. आत्म्याचं स्थलांतर म्हणजे जीव आपल्या देहाचा त्याग करून प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे कोणता देह त्याला प्राप्त होतो पुढे हे जाणून घेतलं. त्या देहाचा उपयोग तो कसा घेतो आणि हे सर्व ज्याच्याकडे ज्ञानचक्षु आहेत तो हे पाहू शकतो असं समजून घेतलं होतं. म्हणजे जे विशुद्ध कृष्ण भावना भावित भक्ती सेवेमध्ये संलग्न आहेत तर ते भक्तियोगी आत्म्याचं देहांतर कसं होतं हे समजू शकतात. पण ज्याचं मन मात्र अविकसित आहे, जो प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली अनेक सुख दुःख भोगतोय, तो मात्र प्रयत्न करूनही हे जाणू शकत नाही. कृष्ण आपले देखभाल करता आहेत असं आपण म्हटलं, मग कसं ते आपल्या स्थूल शरीराची आणि सूक्ष्म शरीराचं पोषण करतात हे आपण कालच्या अध्यायामध्ये समजून घेतलं. तसाच जो शेवटचा श्लोक होता ज्याच्यामध्ये कृष्ण म्हणाले आहेत की जो संशय रहित होऊन कृष्णच पुरुषोत्तम भगवान आहेत हे जाणतो तो सर्वज्ञ असतो आणि तो कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. माताजी पुढची स्लाइड घेता. दैवासुर संपत्त विभाग योग. आता आजच्या अध्यायामध्ये काय काय समजून घेणार आहोत आपण, तर जीवात्म्याला एखादं शरीर प्राप्त का होतं, तर त्या शरीराद्वारे त्याच्या वासना तो पूर्ण करतो. त्याच्या वासनापूर्तीसाठी ते शरीर त्याला अनुकूल असं असतं. म्हणजे त्या शरीराची रचनाच तशी असते. जसं आता वाघ हा हिंस्त्र प्राणी आहे, तो शिकार करतो, तर त्याचं शरीर हे शिकार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या उपयुक्त गोष्टी आहेत ना, जशी त्याच्या शरीराची चपळता, झडप घालण्याची क्षमता, त्याची तीक्ष्ण नजर, कान, त्याचे जबडा आणि त्या जबड्यामधील दातांची रचना, त्याचे पंजे, नख हे सर्व काही त्या प्रकारे बनलेलं आहे. तसंच माणसाचं शरीर आहे का तसं, तर नाहीये. खूप फरक आहे रचनेमध्ये. म्हणजे ह्या शरीराने साध्य करण्याचा हेतू पण वेगळा असणार. आता एखादी गाडी बघा, BMW किंवा मर्सिडीज सारखी गाडी आहे, ती कच्च्या रस्त्यासाठी बनवली गेली नाहीये. त्या कच्च्या रस्त्यांसाठी खडबडीत किंवा खड्डे ज्या रस्त्यावरती आहेत तिथे ट्रॅक्टर जाऊ शकतो. तसंच मानवी शरीर हे आत्मसाक्षात्कारासाठी मिळालेलं आहे. आता या मर्सिडीजला आपण एखाद्या खडबडीत रस्त्यावरती नेलं तर ती बिघडेल. तसंच मानवी जीवनाचा उपयोग आपल्याला कृष्णांनी जे सांगितलेले नियम आहेत, उपदेश आहेत, ते पालन करण्यासाठी, कृष्ण भावना भावित होण्यासाठी, ज्याद्वारे आपण त्यांची प्राप्ती करून घेऊ शकतो, यासाठी वापरणं ही आपली जबाबदारी आहे. आता याबद्दलचं ज्ञान कृष्णांनी म्हणजे वेदांमध्ये दिलं आणि वेदांचं ज्ञान त्यांनी ब्रह्मदेवाला दिलं. वेदांचं सार आहे उपनिषद, जी अनेक ऋषींनी लिहून ठेवली आहेत आणि आपल्या आयुर्मर्यादेमुळे आपण ही उपनिषद वाचणं आपल्याला काही शक्य नाहीये. मग या सर्व उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता, जी कृष्णांनी अर्जुनाला सांगितली, याला गीतोपनिषद असंच म्हणतात. तर तीही आपल्याला समजली नसती, कारण आपण आता कलियुगामध्ये आहोत. कलियुगामधल्या माणसाचं वर्णन कसं केलं जातं, मंद भाग्य, मंद बुद्धी, अल्पायू अशी आहेत सर्वजण. मग श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये हा अर्थ समजावून सांगितलाय. जसं आता खूप लहान मूल असतं बघा, बाळच असतं, ते 7-8 महिन्याचं असतं. नुकतंच अन्न खायला जेव्हा सुरुवात करतं तेव्हा बाळाची आई कसं करते, अगदी मऊ भात असा मुरडून त्याला काढून त्याला भरवते. तर म्हणजे ज्या प्रकारे ते बाळ खाऊ शकेल अशा स्वरूपात ते अन्न तयार करून देते. तसंच प्रभुपाद यांनी आपली बुद्धी ग्रहण करू शकेल असं साध्या सोप्या भाषेमध्ये ही भगवद्गीता आपल्या समोर ठेवली आहे. तर इथे लक्षात काय घेऊया की मानवी जीवन, मानवी शरीर हे आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे, तर आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे, हे इथे आपण समजून घ्यायचंय. आता माताजी पहिला श्लोक घेता. या हा वाचता माताजी पहिलं. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेद अध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा,
सर्व जीवांच्या प्रति दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली आणि यामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. सूर आहेत. सूर म्हणजे कोण? ज्यांचं दैवी गुणांचं ज्यांच्यामध्ये प्राबल्य असतं. आणि आसुरी गुणांचं प्राबल्य असणारे ते आहेत, त्यांना असुर म्हटलं जातं. आता जे सूर आहेत ते कसे आहेत? कृष्णांनी दिलेले नियम पाळणारे आहेत, त्यांनी दिलेल्या आज्ञा पाळणारे आहेत. आणि असुर या विरुद्ध वागणारे, शास्त्राच्या विरुद्ध वागणारे आहेत, म्हणजे आपल्या मनाने ते वागतात. आता बघा, आपण ते काल वृक्ष जो पाहिला होता, अश्वत्थ वृक्ष, त्याच्या ज्या खालच्या शाखा आहेत तिथे मनुष्य आणि इतर प्राणी आहेत. म्हणजे इथे पूर्ण अज्ञान आहे. मग कोणाला जर का गोलोकाची प्राप्ती करायची असेल तर ऊर्ध्व दिशेने प्रगती करावी लागेल. त्यासाठी हे दैवी गुण सांगितले आहेत. बघा, त्या वृक्षाच्या मुळाच्या जवळ सर्व उच्च ग्रहातले म्हणजे देवता इत्यादी योनी आहेत. सर्वात खाली म्हणजे मुळापासून खूप दूर जिथे एकदम अज्ञान आहे तिथे प्राण्यांच्या योनी आहेत. आणि मध्ये जे आहेत ते मनुष्य आहेत. म्हणजे मनुष्याला स्वातंत्र्य आहे बघा, कुठे ऊर्ध्व दिशेने प्रगती करायची का आपली अधोगती करून घ्यायची. तर आता ऊर्ध्व दिशेने प्रगती म्हणजे कृष्णांच्या जवळ जाणं. यासाठी हे दैवी गुण सांगितलेले आहेत, ज्या श्लोकामध्ये आपण वाचले. तर एकूण या 26 गुणांचं, दैवी गुणांचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. आणि पहिल्या 3 श्लोकातच या दैवी गुणांचं वर्णन आहे. अध्यायातले इतर सर्व श्लोक कृष्ण आसुरी गुणांबद्दल सांगतात, की हे गुण कसे आहेत. आसुरी गुण तर आपल्या पतनाला कारणीभूत होणारे आहेत. आणि जीव अधिकाधिक कृष्णांपासून दूर जात असतो या गुणांच्या, आसुरी गुणांच्या प्राबल्याने. तर मग कृष्ण कसे कृष्ण कसे आहेत? दयाळू आहेत, करुणा सिंधू म्हणतो आपण. तर त्यांना हवं आहे की हे जे दुःखालयात अशाश्वतम मध्ये अडकलेले हे जे जीव आहेत, दुःख भोगता आहेत, तर त्यांनी या भौतिकाचा त्याग करून आपल्या कृष्णधामामध्ये यावं. तर त्यासाठी ही माहिती आपल्याला दिलेली आहे की दैवी गुण बाळगल्याने तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. आणि असुरी गुण बाळगण्यांना हा इशारा दिलाय, परिणाम सांगितलाय कृष्णांनी. आता हा धोक्याचा इशारा दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य आपल्याकडे आहे की काय ठरवायचं आपल्याला आहे, की आपल्याला आसुरी गुण बाळगले तर आपलं ते पतन घडवून आणतील, दैवी गुण बाळगले तर आपल्याला ते मोक्षदायक आहेत. आता हे जे 26 गुण सांगितले त्याचं आपण महत्व जाणून घेतलं की आपल्याला प्रगती ऊर्ध्व दिशेने हे घडवून आणतील. म्हणजे अश्वत्थ वृक्षाच्या ऊर्ध्व दिशेने, ऊर्ध्व दिशा म्हणजे कृष्णांच्या जवळ आपल्याला जाण्याची संधी मिळते. प्रकृतीच्या 3 गुणांना पार करून विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित होण्यासाठी हे गुण आपल्याला मदत करतात, ज्याद्वारे आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. आता बघा, हे गुण आपल्याला त्यासाठी नीट समजून घेतले पाहिजेत आणि आचरणात आणले पाहिजेत. आता एखाद्या गुन्हेगाराला जेलची शिक्षा दिली जाते कारण तो जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगतो आणि सुधारणा करून आणतो आपल्यामध्ये. तसंच हे भौतिक जगत आहे, आपल्याला यातच अडकून पडायचं नाहीये. इंद्रिय उपभोग आपण घेत राहिलं तर त्या अश्वत्थ वृक्षामध्येच अडकून राहू. या शाखेवरून दुसऱ्या शाखेवर असंच आपलं भ्रमण सुरू राहील. आपल्याला सुधार घडवून आणायचा आहे आणि भौतिक रूपी हे जे जेल आहे, भौतिक जगत रूपी जेल, ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय, हे ह्याच्या मागचं उद्देश आहे. आता या अध्यायामध्ये कृष्ण दोन्ही गुणांबद्दल आपल्याला सांगतात, दैवी गुण आणि आसुरी गुण. दैवी गुण आपण समजलं मुक्त करतात आणि आसुरी गुण हे बंधनाला कारणीभूत होतात. आता जे सत्वगुणी आहेत, आपण 14व्या अध्यायामध्ये 3 गुण समजून घेतले होते प्रकृतीचे. तर जे सत्वगुणी आहेत त्यांच्यामध्ये हे दैवी गुण असतात. आणि जे रजोगुणी आणि तमोगुणाच्या प्रभावामध्ये आहे त्यांच्यामध्ये हे आसुरी गुण सापडतात. पण जो सत्वगुणी आहे तोही काही सदैव सत्वगुणात राहू शकत नाही, त्याच्यामध्येही कधी कधी ह्या आसुरी गुणांचा प्रभाव येऊ शकतो. म्हणून आपण ज्ञान घेऊन समजून घेतलं पाहिजे की हे आसुरी गुण आपल्यामध्ये येणार नाही, त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. आणि दैवी गुण कसे वाढीस लागतील ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायला पाहिजे. आता सत्ययुगामध्ये बघा, दैवी आणि आसुरी प्रवृत्ती ही वेगवेगळ्या ग्रहांवरती दिसून येत होती. वराहदेव आणि हिरण्याक्ष वेगवेगळ्या ग्रहांवरती होते. मग त्रेतायुग येता येता राम आणि रावण हे वेगळ्या वेगळ्या देशात होते. द्वापर युगामध्ये कौरव आणि पांडव हे एकाच परिवारात होते. पण कलियुगामध्ये एकाच व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण सापडतात, दैवी गुण आणि आसुरी गुण.
म्हणजे हे आसुरी गुण आपल्यात आहेतच, आपल्या सर्वांमध्येच आहेत. आणि मनुष्य जीवनाचा हेतू काय आहे, की आपण या दैवी गुणांना वाढीस लावलं पाहिजे. म्हणून आपल्याला ही खबरदारी बाळगायला सांगितलेली आहे. आता हे जे गुण आहेत, दैवी गुणां म्हणजे 26 गुणांचं जे वर्णन आहे, ते आता आपण समजून घेऊया. तर विविध वर्ग आणि आश्रमानुसार या गुणांचं अनुशीलन करावं असं सांगितलेलं आहे आपल्याला. तर पहिले 3 गुण जे आहेत, अभयम, सत्व संशुद्धी आणि ज्ञानयोग व्यवस्थिती, हे गुण मुख्यतः संन्याशासाठी सांगितलेले आहेत. अभयम हा पहिला गुण आहे. अभयम म्हणजे काय? तर संन्यासी कसा निर्भयी हवा. संन्यासी सदैव भ्रमण करतो. अगदी जंगलाच्या वाटेवरून जरी जायची त्याची वेळ असेल तर त्याने निर्भयी राहायला हवं. संन्यासी एकटा राहतो, एकटा प्रवास करतो आणि विना आश्रय तो एकटा राहतो. भगवंतांच्या कृपेवरच तो जणू विसंबून असतो. तर ज्या मनुष्याला वाटत असेल की मी आता संसाराचा त्याग केला, मग माझं रक्षण कोण करेल? आजारी पडल्यावर माझी देखभाल कोण करेल? माझ्या परिवाराचं काय होईल? त्यांची काळजी कोण घेईल? तर श्रीला प्रभुपाद सांगतात इथे की अशा व्यक्तीने संन्यास आश्रम स्वीकार करू नये. संन्यासाला पूर्ण खात्री हवी की मी एकटा नाही, भगवंत परमात्मा रूपात सतत माझ्या बरोबर आहेत आणि त्याचा पूर्ण विश्वास हवा भगवंतांवरती की ते माझी काळजी घेतील. दुसरा गुण आहे सत्व संशुद्धी. संन्यास आश्रम पालन करण्याची जी विधिविधानं आहेत त्यामध्ये संन्याशाने स्त्रियांशी निकट संपर्क टाळावा असं सांगितलेलं आहे. एकांताबरोबर स्त्रियांमध्ये बोलू नये असा नियम आहे. काही बोलायचंच असेल तर सर्वांच्या समक्ष बोलावं, इतरांना ऐकू जाईल असं बोलावं, एकांतात बोलणं टाळायचं, हा नियम आहे. संन्याशाच्या शुद्धीकरणासाठी स्त्रीचा संपर्क टाळायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. मग ज्ञानयोग व्यवस्थिती. आता दिव्य आध्यात्मिक ज्ञान घेणे आणि इतरांना देणे हे संन्याशाचं कर्तव्य आहे. आध्यात्मिक ज्ञान घेणे म्हणजे कानाने ते सदैव आता कृष्णांबद्दलच ऐकत असतात. कृष्ण नाम, कृष्णांचं कथा, कृष्णांचं कीर्तन हेच ऐकतात. भौतिक जगाबद्दलचं ज्ञान घेण्याचं ते टाळतात. तर केवळ कृष्णांबद्दलच ते श्रवण करत असतात. भौतिक विषयांचं म्हणजे ते भौतिक विषय कानाने आपल्या ऐकत नाहीत. संन्यासी कसा आहे, घरोघरी जाऊन भिक्षा मागतो, पण भिक्षा मिळाली आणि निघून गेला असं नाही. तर ज्या घरातून तो भिक्षा घेतो तिथे कृष्ण कथा सांगणे, जपाचं महत्व सांगणे, ह्याचाच अर्थ कृष्ण भावनेचा प्रसार करणे, हे पण संन्याशाचं कर्तव्य आहे. भिक्षा घेतल्यानंतर संन्याशाला त्या घर परिवाराला काहीतरी परत द्यावं लागतं आणि अशा वेळी त्याने कृष्ण भावना द्यावी असं सांगितलेलं आहे. मग त्याच्या पुढचे जे गुण आहेत, दान, दम आणि यज्ञ, हे गृहस्थाश्रमीयांकरता खूप महत्वाचे आहेत. आता दान, गृहस्थाश्रमीय कसा आहे, अर्थार्जन करतो. आता लक्ष्मी कशी चंचला म्हटली जाते. हाताशी असलेले पैसे हा गृहस्थाश्रमीय इंद्रिय तृप्तीवरती घालवू शकतो आणि मग त्याचं जीवन आध्यात्मिक होऊ शकणार नाही. म्हणून योग्य ठिकाणी दान करण्याचं महत्व सांगितलेलं आहे. आता दान न केल्याने मनुष्य कसा कठोर हृदय होतं त्याचं, आध्यात्मिक प्रगती त्याची थांबते. तर आध्यात्मिक प्रगती म्हणजे हृदयामध्ये कृतज्ञता हवी, नम्रता हवी, दुसऱ्यांचं दुःख समजण्याची क्षमता हवी, म्हणजे कोमल हृदय हवं. पण ज्यांच्याकडे पैसा आहे तर ते अधिक तर आपल्या इंद्रिय तृप्तीवरती घालवतात, कृष्णांसाठी काही ते करत नाहीत, दान देत नाहीत. मग दान कसं केलं पाहिजे याबद्दलही सांगितलेलं आहे. सत्वगुणात दान केलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीला केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. रजोगुणात किंवा तमोगुणात दान करू नये असंही सांगितलेलं आहे. म्हणजे आता एखाद्या कोणी आपल्या मित्राला दारूची बाटली भेट दिली तर हे तमोगुणी दान झालं. किंवा आता आपलं नाव, यश, प्रसिद्धी वाढावी म्हणून केलेलं जे दान आहे, अहंकाराच्या भावनेने केलेलं दान, हे रजोगुणी दान म्हटलं जातं. सत्वगुणी दान कसं आहे, कुठल्याही प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता चित्तशुद्धीसाठी केलेलं दान आहे. एकच मिनिट हा जरा. हा, हरे कृष्ण. तर सत्वगुणामध्ये दान करण्याचं महत्व आहे. सत्वगुणी दान म्हणजे कसं म्हटलं की कुठल्याही प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता केलेलं, आपल्या चित्तशुद्धीसाठी केलेलं हे दान आहे. तर श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की आपल्या अर्थार्जनाचा, उत्पन्नाचा काही भाग आपण भगवत सेवेमध्ये दान केला पाहिजे. मग कसं करू शकतो आपण? तर घरी आपण अन्न बनवून कृष्णांना अर्पण करून प्रसाद वाटप करू शकतो. भगवद्गीता विकत घेऊन इतरांना ती भेट देऊ शकतो.
किंवा जे प्रसार करतात त्यांच्या कार्यामध्ये मदत करू शकतो. जसं आता इस्कॉन मंदिर आहे, तिथे मंदिरांची उभारणी केली जाते, अनेक उत्सव साजरे केले जातात. तर या ठिकाणीही आपण अशा ह्याला दान देऊ शकतो. कारण ही सर्व दिव्य कार्य मानली जातात आणि या कार्यांना मदत करून आपलं धनही पवित्र होतं. तर गृहस्थाने जर का धनाचा संचय केला, दान केलं नाही, तर तो निश्चित इंद्रिय तृप्तीकडे वळतो. आता त्याच्या हातून हे करत असताना पापकर्म घडतात आणि मग त्याची आध्यात्मिक प्रगती थांबते. त्यामुळे इथे लक्षात ठेवलं पाहिजे की कृष्णांची कृपा हवी असेल तर धनाची आसक्ती ठेवून चालणार नाही. दान करण्याचं हे खूप महत्व आहे. मग दम, आत्मसंयम. दम म्हणजे आत्मसंयम. आता गृहस्थाश्रमी मनुष्य आपण समजून घेतलं की अर्थार्जन करतो आणि कमावलेले पैसे तो इंद्रिय तृप्तीवरती खर्च करू शकतो. म्हणून संयम हवा. तर श्रीला प्रभुपाद यांनी जी आपल्याला नियामक तत्व सांगितलेली आहेत की मांसाहार नाही करायचा, जुगार नाही खेळायचा. जुगार म्हणजे काय? अयोग्य मार्गाने अर्थार्जन करणे, नशा करायची नाही, अवैध संबंध ठेवायचे नाहीत. हे पाळणं खूप महत्वाचं आहे, ज्याने हा आत्मसंयम येतो. आत्मसंयम म्हणजे इंद्रियांना नियमनमध्ये ठेवणं, नियंत्रणात ठेवणं. तसंच आपण जन्माला घातलेल्या मुलांना कृष्ण भावनेमध्ये जोडणं हेही आपलं कर्तव्य आहे. आता बघा, काही मुलांमध्ये जन्मतः दैवी गुण असतात, कारण त्यांचे माता पिता दोघंही कृष्ण भावना भावित असतात. ते जर का जप करत असतील, मंदिरात सेवा करत असतील, तर त्यांच्या मुलांमध्येही असे दैवी गुण आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर आता पुढचा गुण आपल्याला सांगितलेला आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? तर कलियुगासाठी हा खूप महत्वाचा हे आहे, गुण आहे बघा. यज्ञ, नामजप याला यज्ञ कर्म असंच म्हटलेलं आहे. युगधर्म म्हणतात कलियुगासाठी. आपण सर्वांनी एकत्र संकीर्तन यज्ञही करू शकतो. आणि हे तिन्ही गुण आपण समजून घेतलं, हे गृहस्थाश्रमीयांना खूप महत्वाचे आहेत. त्यानंतरचा गुण आहे स्वाध्याय. स्वाध्याय हा गुण ब्रह्मचारींसाठी विशेष महत्वाचा आहे. त्यांनी वैदिक ग्रंथांचं अध्ययन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, समजून घेतले पाहिजेत हे ग्रंथ. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या सेवेमध्ये राहून त्यांनी हे ज्ञान घेतलं पाहिजे. आता साधना, सदाचार, साधुसंग, स्वाध्याय आणि सेवा, हे जे आहेत ना, हे पाचही गोष्टी ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याला खूप महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर पुढचा गुण आपल्याला सांगितलाय की तपस्या. तपस्या हा गुण वानप्रस्थियांसाठी महत्वाचा आहे. वानप्रस्थ म्हणजे 50 वर्षांच्या नंतर बघा, आपली मुलं मोठी झालेली असतात, त्यांचा नोकरीमध्ये किंवा विवाह वगैरे त्यांचा झालेला असतो. ते स्थिर झालेले असतात आपल्या आयुष्यामध्ये. मग अशा वेळेला पती पत्नी दोघांनीही आध्यात्मिक जीवनाकडे वळावं. सगळं सोडून नाही द्यायचं, पण जास्त वेळ आपण मंदिरामध्ये सेवा देऊ शकतो, प्रसाद घेऊ शकतो, आपण ज्ञान घेऊन इतरांना देऊ शकतो. तर अशा अनेक सेवा मंदिराकडून आपल्याला उपलब्ध असतात. मनुष्याने आयुष्यभर गृहस्थाश्रमीय राहू नये असं म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्यावर मनुष्याने शरीर, मन आणि जीभ याचं तप करावं. कायिक वाचिक मानसिक ज्याला म्हणतात. या तपस्येच्या शिवाय मोक्षप्राप्ती होणं शक्य नाहीये. मानसिक तप म्हणजे काय? तर मनाने आपण कृष्णांच्या विचारांमध्ये लीन राहणे, सतत कृष्णांचं स्मरण करणे. कायिक तप म्हणजे काय? की शरीराला आपल्या कृष्णांच्या कार्यामध्ये, भक्तीच्या कार्यामध्ये गुंतवणे, मंदिरामध्ये विविध सेवा असतात त्याच्यामध्ये आपण जोडून घेणे. वाचिक तप म्हटला जातो की आपल्या वाणीने आपण भक्तीचा प्रसार करू शकतो, जसं जप करणे आहे, कृष्णांच्या कथा सांगणे, कीर्तन करणे इत्यादी आपण करू शकतो. मग आर्जवम. आर्जवम म्हणजे सरळपणा. आता हा गुण सर्वांच्याच अंगी हवा, सर्वांकडे आपला व्यवहार चांगला असावा, सदाचारी असावा आपण. पुढचा गुण आहे अहिंसा. परजीवांना क्लेश न देणे, कोणाची हत्या न करणे, कोणाला इजा होईल अशी कृती न करणे, हा तर अर्थ आहेच अहिंसाचा. पण इतर सर्व जीवांना कृष्ण भावनेचा लाभ देणे हा पण अर्थ आहे. तर जीव कसे आहेत? बद्ध जीव म्हणतो आपण ना, बद्ध जीव कृष्णांच्या विस्मरणात आहे, त्यामुळे तो दुःख भोगत आहे. तर अशा जीवाला दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग देणे म्हणजे कृष्ण भावनेचा प्रसार करणे, ही अहिंसा झाली. तर सर्वात प्रथम आपण स्वतःला कृष्ण भावना द्यायची. नियमित भगवद्गीता, श्रीमद भागवतम ह्याचं पठण श्रवण करायचं आणि इतरांनाही त्याचा प्रसार करायचा. मग पुढचा गुण म्हटलेला आहे सत्यम.
आता श्रीला प्रभुपाद सांगतात की सत्यम म्हणजे काय, तर तुम्ही हे जे ज्ञान घेता ते परंपरेतून तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्याचा प्रसार करायला पाहिजे. आपल्या मनातल्या गोष्टी मला असा अर्थ समजला म्हणून असं सत्याचं विकृतीकरण करायचं नाही. तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून घेतलेलं ज्ञान जसंच्या तसं आपण सांगावं. त्यासाठी परंपरेतून आलेल्या गुरूंकडूनच हे श्रवण करायला पाहिजे ज्ञान. म्हणजे शास्त्राचं ज्ञान मिसइंटरप्रिट आपल्याला करायचं नाहीये. मला असं वाटलं, मी असा अर्थ समजून घेतला आणि तो आपण दुसऱ्यांना सांगितला, असं करू नये. त्यानंतर अक्रोध असा गुण आहे. आता क्रोधाला नियंत्रण करणं म्हणजे अनावश्यक क्रोध केल्याने शरीर दूषित होतं असं म्हटलेलं आहे. पशुतुल्य वृत्ती होते आपली क्रोध आल्यावरती. म्हणून क्रोधावरती नियंत्रण असायला हवं. आता ज्यावेळी आपण क्रोध करतो तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये अशी रसायने किंवा संप्रेरक तयार होतात तर ज्याचा आपल्या शरीरावरती खूप दुष्परिणाम होतो. म्हणजे राग आपण दुसऱ्यावर काढत असतो पण त्याचा पहिला परिणाम आपल्यावरच होत असतो. मग तो दुसऱ्यावरती होईल. तर जसं आता चिडून आपण कोणावरती आता आगीचा गोळा दुसऱ्यावरती फेकण्यासाठी हातात उचलला पण प्रथम आपला हात जळतो. तर ते तसंच आहे. क्रोध आल्याने पहिलं आपलंच नुकसान होतं. आणि क्रोध येण्याचं कारण आपल्याला आठवत असेल तर आपण हे शिकून घेतलं होतं की जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध येतो. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे शिकलेलो आहे की क्रोधामुळे कसं आपलं पतन होतं. प्रथम आपल्याला सम्मोह होतो. सम्मोह तयार झाला की मोहामुळे स्मृती भ्रमित होते आणि बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश झाला की तो सर्व चुकीची कृत्य करतो आणि त्याचं पतन होतं. मग अपैशुनम असा पुढचा गुण आहे. अपैशुनम म्हणजे इतरांमध्ये दोष पाहू नये. आता काही लोकांची सवय असते की सगळ्यामध्ये दोष ते काढतात. तर हे असं करू नये. म्हणजे कधी कोणावर उगीचच टीका करू नये, कोणाला चुकीचं ठरवू नये. त्याचाच अर्थ शिक्षक किंवा गुरु मात्र आपल्या शिष्यामधील किंवा आई वडील आपल्या मुलांमधील दोष त्यांना दाखवतात तर त्यांच्या मागचा मात्र हेतू हे त्यांच्या भल्यासाठी असतो. म्हणजे हे फरक आहे ह्या दोन्ही गोष्टीमधला. त्याच्यानंतर तेजस हा गुण आहे. तेजस हा गुण क्षत्रियांसाठी विशेष महत्वाचा आहे. आता जिथे हिंसा करणं आवश्यक आहे तिथे त्यांनी मागे हटता कामा नये क्षत्रियाने. पण ज्या जीवाला शरणागती द्यायची आहे, सुरक्षा द्यायची आहे तिथेही ती त्यांना देता आली पाहिजे. म्हणजे अपराधांना क्षत्रिय हा क्षमा करू शकतो. त्यानंतर अलोलुपता. अलोलुपता म्हणजे लोभी असू नये म्हटलंय. लोभी कोण आहे? जो दान करत नाही, केवळ संग्रह करतो. एकत्र करतो पण कोणाला देत नाही. तर हा गुण बरोबर नाही असं सांगितलेलं आहे. मधमाशीचं उदाहरण इथे घेतलं जातं बघा. मधमाशी कशी खूप दूर दूर जाऊन एकदम फुलांमधील मध शोषून आपल्या पोळ्यामध्ये जमा करते आणि बघता बघता पोळं असं मोठं होतं, मधाने भरून जातं ते. आणि जेव्हा शेतकऱ्याची नजर पडते तेव्हा तो मशाल घेऊन झाडावर चढतो, मधमाशांना पळवून लावतो आणि ते पोळं काढून नेतो. तर तसंच माणसाचं असतं बघा. तऱ्हेतऱ्हेचे उद्योग करून मनुष्य पैसे कमवतो, बँकमध्ये जमा करतो, रोज संचय करत राहतो. पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला म्हणजे तो सोडून जातो आणि कोणाला तरी दुसऱ्यालाच हे धन प्राप्त होतं. म्हणजे पैसा तरी त्याला सोडून जाईल, म्हणजे कोणीतरी लुबाडून वगैरे नेईल किंवा त्याला तरी पैशाला सोडावं लागेल मृत्यू झाला तर. म्हणून दान करण्याचं महत्व आहे. मग शांती असाही किंवा क्षमा म्हणजे जो आहे हा गुण हाही क्षत्रियांच्यासाठी महत्वाचा आहे. सर्व जीवांच्या प्रती त्याने करुणा ठेवली पाहिजे. शरणागत जीवाला सुरक्षा त्याने दिली पाहिजे. तसंच आता पुढचा गुण आहे मार्दवम. मार्दवम म्हणजे सौम्यता हवी. सर्वांकडे आपला व्यवहार हा चांगला हवा. ही असाही गुण आहे. ही म्हणजे विनयशीलता. म्हणजे आपली वागणूक सर्वांकडे योग्य हवी. व्यवहार आपला सगळ्यांकडे चांगला असावा. धृती. धृती म्हणजे धैर्य. कठीण परिस्थितीमध्ये आपण धैर्य ठेवायला सांगितलेलं आहे. शौचम. शौचम म्हणजे बाह्य शुद्धता असते बघा शरीराची. त्यासाठी आपण स्नान करतो, स्वच्छ कपडे घालतो. पण मनाचा शौचही पाळला पाहिजे. जो आपण नामजप केल्याने होतो. आपली हृदय शुद्धी होते. अनर्थ आपल्या मनातले निघून जातात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार असे अनेक अनर्थ आपल्या मनामध्ये असतात. तर आपण आपली इथे लक्षात ठेवूया. आपण आधी हे जाणून घेतलेलं आहे की मत्सर असेल आपल्यामध्ये तर आपण कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान घेऊ शकत नाही. कृष्णांनी अर्जुनाला सांगितलंय बघा भक्ती योगामध्ये, मी तुला हे ज्ञान का देतो आहे कारण तू मत्सर करीत नाहीस. त्यानंतर नातीमानिता. नातीमानिता म्हणजे सर्वांचा आदर करायचा पण स्वतःच्या मानाची अपेक्षा ठेवायची नाही. तर शूद्रांसाठी हा गुण विशेष महत्वाचा आहे. आता शूद्र कसा आहे
इतरांकडे सेवक म्हणून काम करतो, तर त्याने इतर सर्वांचा आदर करावा. आता जेव्हा सर्वांकडे आदराने तो वागतो, तेव्हा सामाजिक सुव्यवस्थेसाठी ते योग्य समजलं जातं. खरं तर हा गुण सर्वांच्यासाठीच आहे. आपल्याला मान मिळेल ही अपेक्षा आपण ठेवू नये. आता हे झाले हे 26 गुण. यामध्ये या सगळ्या गुणांबद्दल आपण सविस्तर का समजून घेतलं? कारण आपल्याला हे समजून आपल्याला त्याप्रमाणे आचरण करायचंय. आपण म्हटलं ना, की ही दैवी संपत्ती जी आहे, तर ती आपल्याला भगवंतांकडे जाण्याच्या मार्गावरती प्रगती घडायला सहायता करते. त्यासाठी आपण हे गुण व्यवस्थित समजून घेतो आणि त्याद्वारे आपण आचरण करू शकतो. माताजी, आता पुढचा श्लोक घ्या. पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदाम् आसुरीम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. आपण समजून घेऊया. आपण आधी दैवी गुण बघितले, आता आपण आसुरी गुण बघत आहोत. आता कुठले कुठले गुण सांगितले? तर 6 आसुरी गुण आपल्याला इथे सांगितलेले आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान. दंभ म्हणजे काय? जे आपण नाही आहोत ते मानणे, जसा देखावा करणे. म्हणजे इतरांकडून आपल्याला स्तुती ऐकायची असेल, आदर हवा असेल, मग तो व्यक्ती स्वतःबद्दलचा मोठेपणा सांगतो, बोलतो, याला असा दंभ म्हणतात. मग दर्प म्हणजे काय? की गर्व करणे, जे आहे आपल्याकडे त्याचा गर्व करणे किंवा घमेंड असणे. भौतिक संपदा असेल, आपला हुद्दा, सौंदर्य, शिक्षण यावरती एखाद्याला गर्व असेल तर त्याला दर्प म्हटलं जातं. अभिमान म्हणजे आपल्या प्रशंसेची इच्छा करणं, लोकांनी माझाच सत्कार करावा, माझा मान सन्मान करावा अशी अपेक्षा करणं. आता बघा, ही स्तुती, प्रशंसा, मान सन्मान सर्व ठिकाणी मिळेलच असं नाही. आणि असा मिळाला नाही तर पुढचा गुण सांगितलाय बघा, क्रोध. जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अशा लोकांच्या, तेव्हा त्यांना क्रोध येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत असे लोक क्रोधित होतात. आणि क्रोध आल्याने सद्विवेक बुद्धीचा नाश होतो, हे आपण समजून घेतलेलं आहे. पुढे आहे पारुष्य. पारुष्य म्हणजे काय? कठोरता. आता असे व्यक्ती लोकांना कटू वचन बोलतात, त्यांची वाणी खूप कठोर असते, उग्र वागणूक असते त्यांची. त्यानंतर अज्ञान. अज्ञान, काय करावं काय करू नये हे त्यांना काही कळत नाही, योग्य अयोग्य ह्याचा विचारही नसतो. आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या लहरीप्रमाणे हे वागत असतात. तिथे श्रीला प्रभुपाद सांगतात की मातेच्या उदरात असल्यापासून हे आसुरी गुण अशा लोकांमध्ये असतात आणि जसं जसं त्यांचं वय वाढतं तसे हे अशुभ गुण अतिशय ठळकपणे दिसून येतात. तर इथे परत एकदा लक्षात घेऊया, आपल्या सर्वांमध्ये हे आसुरी गुण असतात. तर त्यासाठी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला ह्यांना संयमामध्ये ठेवलं पाहिजे, काढूनच टाकलं पाहिजे खरं तर. आणि दैवी गुण आपल्याला जोपासायचे आहेत, हे याचं महत्व आहे आपण जाणून घेण्याच्या मागे. आता पुढची स्लाइड घेता माताजी. आपण श्लोक वाचू. हरे कृष्ण. दैवी संपद्धी मोक्षाय निबंधाय आसुरी मता मा शुचहा संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली की मी युद्ध करणार आहे, युद्धामध्ये भीष्मदेव, द्रोणाचार्य सारख्या सन्माननीय व्यक्तींना मी मारणार आहे, त्यांची हत्या करणार आहे, मग आसुरी प्रवृत्तींचा मी आहे का? तर यावर आता कृष्ण अर्जुनाला सांगतात. तर कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू चिंता करू नकोस अर्जुना, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. आता इथे म्हटलंय ना, माशुच म्हणजे काय? घाबरू नकोस. तर कृष्ण इथे अर्जुनाला आश्वासित करतायत की तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. तू युद्धात भाग जरी घेत असलास तरी तू आसुरी वृत्तीचा नाही आहेस. तू सारासार विचार करतो आहेस आणि तू माझ्या आदेशाचं पालन करतोयस. तू क्रोध, खोटी प्रतिष्ठा, कठोरपणाच्या आहारी जाऊन हे युद्ध करत नाही आहेस. तर क्षत्रियांना कसं युद्ध करणे, शत्रूवरती बाण सोडणे हे दैवी गुण मानले जातात. आणि क्षत्रिय त्याच्या कर्तव्यापासून त्याने परावृत्त होणे हा आसुरी गुण आहे. तर कृष्ण इथे अर्जुनाला समजवतात की वर्णाश्रम धर्माच्या नियमाचं तू पालन करतोय, जो एक दैवी गुण आहे, तर त्यामुळे तू काळजी करू नकोस. माताजी, घ्या पुढची स्लाइड.
हा, वाचा हरे माताजी. कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता अर्जुनाच्या मनामध्ये संशय जो आहे तो अजून केलेला नाहीये हे बघून कृष्ण आता आसुरी गुणांचं अधिक सखोलपणे वर्णन करतात. आता हा महत्वाचा भाग आहे बघा, आपल्यामध्येही असे गुण असतील तर आपल्याला हे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आसुरी गुण बंधनाला कारणीभूत होतात. आपल्याला दैवी गुण आपल्यामध्ये विकसित केले पाहिजेत जे मोक्षदायक आहेत. आपण दोन प्रकारचे जीवात्मा, बद्ध जीवात्मा असतात असं म्हटलंय. एक असतात ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत म्हणजे जे सूर म्हटले जातात आणि दुसरे आहेत ज्यांच्यामध्ये हे आसुरी गुण आहेत, त्यांना असुर म्हटलं जातं. आता जे दैवी गुण असलेले बद्ध आत्मे आहेत ते कसे आहेत, तर त्यांचं जीवन संयमित असतं, शास्त्रांच्या आदेशानुसार ते आचरण करीत असतात. आणि दैवी गुण असलेले बद्ध आत्मे गुरु, साधू आणि शास्त्र यांना प्रमाण मानतात आणि त्याच्यानुसारच आपली कर्तव्य करत असतात. पण आसुरी प्रवृत्तीचे बद्ध आत्मे कसे आहेत, कुठल्याही गोष्टीला ते प्रमाण मानत नाहीत. स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःच्या मर्जीनुसार ते कर्म करतात. आता दोन्हीही बद्ध आत्मेच आहेत, दैवी गुण असणारे आणि आसुरी गुण असणारे. दोघांनाही प्रजापतींनीच निर्माण केलेले आहे. प्रजापती म्हणजे आपण समजून घेतलं प्रजा उत्पन्न करणारे. मग कुठला असा एक पॉइंट आहे की जो दैवी गुण आणि आसुरी गुण, दैवी म्हणजे सुरांना किंवा असुरांना वेगळं ठरवू शकतो, तर तो म्हणजे दैवी गुण असलेले जे बद्ध आत्मे आहेत, तर वेदसम्मत शास्त्रांचं ते पालन करतात आणि त्या आदेशानुसार जगतात. आणि या विरुद्धचे आसुरी गुण असलेले जे आहेत ते शास्त्रसम्मत आदेश पाळतच नाहीत, ते आपल्या मनमर्जीने वागत असतात. माताजी पुढची स्लाइड. हा, 7वा श्लोक. हरे कृष्ण. प्रवृत्तीं च निवृत्तीं च जनान विदुरासुरा न शौचम न अपि च आचरो न सत्यम तेषु विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की हे जे आसुरी लोक असतात ते अज्ञानात असतात, त्यामुळे त्यांना काय करावं काय करू नये हे ते जाणत नाहीत. ते स्वतःला फक्त शरीर मानतात, त्यामुळे इंद्रिय तृप्तीमध्येच अडकलेले असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये पवित्रता नसते. आता बाहेरून कदाचित ते आकर्षित वाटतील पण त्यांचं मन मात्र दूषित असतं, अशुद्ध असतं. आणि त्यांचं आचरण पण बरोबर नसतो. कोणाकडे ते व्यवस्थित वागतच असतील तर समजायचं ह्यांचा काही इथे स्वार्थ आहे, ते सत्य बोलत नाहीत आणि आपल्या स्वतःला फायदा होईल आपल्या स्वार्थ साधत असतात ते. तर अशा प्रकारचं या आसुरी लोकांचं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता एखादा माणूस बघा, जर का गाडी चालवायला शिकला तर गाडी एक वाहन आहे हे समजून तो नीट चालवत असेल, पण चालवताना बघा आपल्याला लक्ष ठेवावं लागतं ना, कोणी रस्ता क्रॉस करतोय का, कोणी पादचारी मार्गावरून चाललाय का, तर या सगळ्याचं भान ठेवावं लागतं. नुसतीच गाडी चालवता येते म्हणून होत नाही. तर तसंच या गाडीने कुठे जायचं आहे, म्हणजे आपलं लक्ष किंवा गंतव्यस्थान कुठे आहे हे पण माहिती पाहिजे, नाहीतर गाडी आपण उगीच इथे तिथे आपली चालवत राहू. तर तसंच आपल्या मानवी जीवनाचे, आपल्याला एक सुदृढ शरीर मिळालेलं आहे, घर परिवार आपला चांगला आहे, सर्व सुखसोयी मिळालेल्या आहेत. तर हे सगळं सांभाळताना आपल्याला ह्याचं भान राहायला पाहिजे की आपल्यामुळे इतरांना कोणाला त्रास होत नाही, आपण ईर्ष्येने तर वागत नाही कोणाच्या विरुद्ध. आणि त्याचबरोबर आपल्याला जायचं कुठे, आता आपण यश कमावलं, चांगले नातेसंबंध ठेवलेत, पण आपलं गंतव्यस्थान कुठे आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर आपण या भौतिकातच अडकून राहू. तर आपलं लक्ष जर का भगवत प्राप्ती असेल तर त्यासाठी आपल्याला ज्ञान घेत राहायला हवं. जसं आता एखादा आंब्याचं रोप बघा आपण घरी आणलं आणि त्याची काळजी घेतली, आपण पाणी घातलं त्याला वेळच्या वेळी, खत घातली आणि ते तुटणार नाही म्हणून त्याच्या भोवती कुंपणही घातलं आणि मग ते काही दिवसांनी रोप वाढू लागतं आणि मग काही वर्षात तो एक मोठा वृक्ष बनतो, हजारो आंबे आपल्याला मिळतात. म्हणजे रोप आपल्या आपणच वाढत नाही, आपण त्याची जोपासना करावी लागते तेव्हा ते वाढतं. पण गवत असतं, तृण असतात बघा, ते आपल्या आपण उगवतात, कोणी त्याची काही काळजी घेतली नाही, खत पाणी दिलं नाही तरी पण ते उगवतात. तर हे दैवी गुण कसे आहेत, या आंब्याच्या रोपासारखे आहेत, जोपासावे लागतात. आणि आसुरी गुण हे गवता समान किंवा तृणा समान आहेत, म्हणजे त्यांना काढून टाकण्यातच आपलं हित असतं. आता पुढचा श्लोक घेता माताजी. हा, 8वा श्लोक आहे, वाचते मी.
हरे कृष्ण. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहु अनीश्वरम अपरस्परस्य संभूतम किम अन्यत् काम हैतुकम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेर त्यांनी कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या असुरांचं बघा एक वेगळाच सिद्धांत असतो. आपल्याच मनमर्जीने ते वागत असतात. काही गोष्टी स्वतःच्या विचारांनीच निष्कर्ष काढत असतात. आता हे काय म्हणतात असुर, की हे जग केवळ भ्रम किंवा आभास आहे, असत्य आहे आणि या जगाच्या उत्पत्तीस काही कार्यकारण नाही, नियंत्रण नाही, म्हणजे कोणी याचा नियंत्रक नाही, याचं प्रयोजनही नाही. कारण ते भगवंतांना मानतच नाहीत. भगवंतांनी एका विशिष्ट हेतूने या सृष्टीची रचना केली आहे असं त्यांना वाटत नाही. त्यांचा काय समज असतो, की अकस्मात झालेल्या क्रिया प्रतिक्रियामुळे सृष्टीची उत्पत्ती झालीये. स्वतःच त्यांनी ठरवलेलं असतं सगळं. त्यांचं म्हणणं असतं, की स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्र येण्याने ह्या जगाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे दोन पदार्थांचा संयोग हेच केवळ ह्या सृष्टीच्या रचनेचं कारण आहे, निर्मितीचं कारण आहे असं मानतात. त्यामुळे आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. आता आपण बघा भगवद्गीता शिकतो आहे आणि इतके अध्याय आपण जाणून घेतले. कृष्णाने कशी परिपूर्ण अशी सृष्टीची रचना केली आहे. प्रत्येक सजीवाच्या गरजा भागतील अशी रचना आहे आणि अत्यंत सुरळीतपणे अखंडितरित्या हे सर्व सुरू पण आहे. पण हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहे ना हे मान्यच करत नाहीत. सृष्टीचे नियमन कोणाद्वारे होत आहे हेच त्यांना मान्य नसतं. सृष्टी आकस्मिकरित्या तयार झाली, काहीतरी विस्फोट झाला, त्यातून ही तयार झाली सृष्टी, मग त्याच्यामध्ये जीव आले असं ते मानतात. आता सृष्टीची ही रचना इतकी व्यवस्थित आहे की आपण प्रत्येक सजीवाच्या शरीराच्या आतमध्ये एक यंत्रणा असते. कालच्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलेलं आहे की कृष्ण कसं आपल्या स्थूल शरीराचं आणि सूक्ष्म शरीराचं पोषण करत असतात. तर ही व्यवस्था जी आहे सर्व इतकी सुरळीतपणे चाललेली आहे. तर मग ही आकस्मिकरित्या सृष्टी तयार झाली असं कसं म्हणता येईल? आता चंद्र सूर्य बघा रोज उगवतात, मावळतात. ते ग्रह सर्वजण आपल्या ठराविक कक्षेमध्ये एका ठराविक वेगाने ते गतीने भ्रमण करत असतात. तसंच वृक्ष वेली यांचं एक जीवनचक्र सुरू असतं, ऋतुचक्र सुरू असतं, सर्व प्राण्यांचं जीवनचक्र सुरू असतं आणि हे सर्व आकस्मिकरित्या आहे. हे कसं काय आपण मान्यच करू शकत नाहीये. पण या आसुरी लोकांचं काय म्हणणं आहे की स्त्री पुरुष यांच्या परस्पर संबंधातून आकर्षणातूनच हे आत्मतत्व विरहित जग उत्पन्न झालेलं आहे. स्त्री पुरुष यांच्यामधलं जे आकर्षण ज्याला काम म्हटलेलं आहे हेच या उत्पत्तीचं कारण आहे. याशिवाय इतर कुठलंही कारण नाही असं त्यांचं ठाम मत असतं. आता 9व्या अध्यायातला 10वा श्लोक आपण समजून घेतलाय बघा. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. कृष्ण म्हणाले की माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भौतिक सृष्टी कार्यरत आहे. पण ह्यावर ह्या आसुरी लोकांचा अजिबात विश्वास नसतो. आसुरी लोकांचा स्वतःचा असा एक सिद्धांत असतो, जे सर्वमान्य शास्त्र आहे, सर्वमान्य प्रमाण आहे ते त्यांना मान्य नसतं. तर तुम्ही बघितलं तर असे हे आसुरी लोक, नास्तिक लोक आजकाल स्वतःला आधुनिक म्हणवतात आणि त्यांचा कशी विचारसरणी असते की कोणी नाहीये बघायला आपण काय करतो ते. म्हणजे जगा खूप असं मोकळेपणाने जगा, मनाला वाटेल ते करा, मजा करा, उपभोग घ्या. यू ओनली लिव्ह वन्स किंवा जिंदगी ना मिलेगी दोबारा वगैरे असा त्यांचा विचार असतो आणि त्याचप्रमाणे ते जीवन जगत असतात. तर ही आसुरी लोकांची प्रवृत्ती आहे. माताजी पुढची स्लाइड घेता. हा हरे वाचा माताजी. कृष्ण. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे म्हटलेले आसुरी प्रवृत्तीचे लोक अहितकारी उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. आता काही शास्त्रज्ञ असतात बघा की जे संशोधन करत असतात. तर हे आपली शक्ती, वेळ, अणुबॉम्ब सारखे म्हणजे गोष्टी बनवण्यासाठी देत असतात म्हणून ते इथे उग्र कर्म म्हटलेलं आहे. आता बघा आपण बरं यांचा काय विचार असतो एवढं हे अणुबॉम्ब वगैरे बनवण्याच्या मागे यांचा विचार काय असतो की आपल्या देशाला ह्याचा फायदा होईल, म्हणजे इतर देशांना आम्ही कंट्रोल करू शकू. आमच्याकडे अणुबॉम्ब असेल तर आजूबाजूचे देश आम्हाला घाबरून राहतील, आमची सत्ता असेल, आमचं म्हणणं मान्य होईल. आता खरं तर हे अणुबॉम्ब सारखे शोध काही फार चमत्कारी नाहीये. तेवढ्या आपल्या सुंदर सृष्टीचा विनाश घडवून आणतात ते.
आणि बघा जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कधी ना कधी तरी त्याला मृत्यू येणारच आहे. मग तो या अणुबॉम्बसारख्या शोधाने तो अवेळी का घडवून आणायचा? पण हे लोक म्हणजे आपली सर्व एनर्जी, शक्ती ही अशा प्रकारच्या उग्र कर्म करण्यामध्ये देत असतात. उग्र कर्मामध्ये व्यस्त होण्याचं कारण काय आहे? तर मत्सर. मत्सर म्हणजे तुझ्याकडे जे आहे ते मला आवडतं, पण मला जे आवडतंय ते तुझ्याकडे आहे हे मला आवडत नाही. हा झाला मत्सर. तर आसुरी वृत्तीचे लोक खरं तर कृष्णांचा मत्सर करतात. मी किती शक्तिशाली आहे, मी किती संपन्न आहे हे दाखवण्यासाठी ही अहितकारी कर्म करत असतात ते. पर उत्कर्ष असहनम असं त्यांचं वागणं असतं. इतरांच्या प्रगतीने त्यांना खूप त्रास होतो. तर अणुबॉम्ब इत्यादी शोध मनुष्याने केलेली प्रगती म्हणून मानले जातात आधुनिक जगामध्ये, पण प्रत्यक्षात या सर्व गोष्टी माणसामध्ये दुष्टपणा, हिंसक प्रवृत्ती वाढते. आसुरी वृत्तीचे लोक आपल्या शक्तीच्या, बळाचा दुरुपयोग करून जगाच्या विनाशार्थच कार्य करतात आणि संपूर्ण जगाला गर्व आहे असा अणुबॉम्ब आणि आण्विक शस्त्रास्त्रे यांचा. म्हणजे समाजामध्ये सुख, समृद्धी, भरभराट याने खरं तर काहीच होत नाही. यांचा वापर करून सर्व काही उद्ध्वस्तच होऊ शकेल अशी ही शोध आहेत. पण आसुरी वृत्तीचे लोक विचारशून्य असतात आणि अशा विनाशकारी शोध लावणे, इंद्रिय तृप्तीची नवीन नवीन साधने शोधणे यावरतीच आपला शक्ती आणि वेळ ते वाया घालवत असतात. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे वाचा कृष्ण. माताजी. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिभूत कर्म करण्यास व्यतस्त झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे म्हटलेलं आहे की आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते सुधारण्याचा प्रयत्न पण करत नाहीत. जणू त्यांनी चुकीची अशुचिरभूत कर्म करण्याचं व्रतच घेतलेलं आहे आणि क्षणभंगूर सुख प्राप्त करण्याच्या मागे ते लागलेले असतात. आपण म्हटलं हे कसे आहेत? अज्ञानी आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचं कार्य करत असतात. पण जे बुद्धिमान लोक आहेत ते या कार्यामध्ये गुंतत नाहीत. त्यांना माहिती असतं की ही इंद्रिय तृप्तीची जी कार्य असतात त्यांचा आरंभ पण आहे आणि अंत पण आहे. 5व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे, येही संस्पर्शजा भोगा दुःख योनव एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बुधा म्हणजे बुद्धिमान. तर बुद्धिमान जे असतात ते इंद्रिय तृप्तीमध्ये सुख शोधत नाहीत, पण जे आसुरी आहेत ते मात्र इंद्रिय तृप्तीच करतात. त्या मिथ्या अहंकारामध्ये असतात, अज्ञानामध्ये असतात, स्वतःला शरीरच मानलेलं असतं. त्यामुळे केवळ इंद्रिय तृप्ती त्यांच्यासाठी खूप महत्वाची असते. इंद्रिय तृप्तीसाठी लागणारा धन ते कसं तेही अयोग्य पद्धतीने ते कमावतात आणि त्यामुळे ते सतत चिंतेने व्यग्र असतात आणि देहत्यागाच्या वेळी हे धन सर्व सोडून जातानाही त्यांना खूप कष्ट होतात, दुःख होतं. मी एवढा धनसंचय केला, पण आता काय? आता मी तर घेऊन जाऊ शकत नाही असा त्यांचा विचार असतो. तर हे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांच्या इच्छा बघा कधीही संपत नाही. ही नोकरी सोडून अधिक पगाराची नोकरी म्हणून ते दुसरी नोकरी घेतात. मग त्यासाठी दुसऱ्या शहरात, दुसऱ्या देशात जायलाही ते तयार असतात. सतत धनाच्या मागे म्हणजे धनसंचय करण्याच्या मागे ते धावत असतात. आणि बघा असाच काळ निघून जातो, अचानक मृत्यू होतो. आता विचार करा, इतके दिवस नुसता पैसा 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 केलं त्यांनी, काहीच ज्ञान नाही. मी आत्मा, मी कोण आहे, आत्मा म्हणजे काय, भगवंत कोण आहेत, मनुष्य जन्माचं ध्येय काय, काही त्यांना माहिती नाही. आणि मृत्यूनंतर मग अशांना प्राण्याचं निम्न शरीर प्राप्त होऊ शकतं, म्हणजे अधोगती झाली. आणि अशा प्रकारे अशुचिरभूत म्हणजे अयोग्य मार्गाने पैसा कमवणे, इंद्रिय तृप्तीमध्येच सारखं लीन असणे, अशा प्रकारे हे जीवन व्यतीत करतात आणि त्याचे परिणामही ते भोगतात असं आपल्याला या श्लोकावरून समजतं. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, एक मिनिट माताजी, हे वाचायच्या आधी तुम्हाला सांगते. आता हे आपण असुरी वृत्तींचं बघितलं की कसे ते इंद्रिय तृप्तीमध्ये लीन असतात. पण जे भक्तिमय कर्मामध्ये लीन असतात बघा, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न केल्याने बदल मात्र घडून येऊ शकतात. याचं उदाहरण म्हणजे आपण घेऊ शकतो प्रॅक्टिकल उदाहरण की अमेरिकेमधले हिप्पी, अवैध संबंध ठेवणे, हा,
त्याच्यानंतर मांसाहार करणे, जुगार खेळणे, कॅसिनोमध्ये जाणे, म्हणजे मांसाहार सोडून तर ते काहीच करत नसत, नशा करत असत. तर हे सर्व त्यांच्या समाजाचा एक भाग होता. पण केवळ हरिनामाचा जप त्यांनी म्हणजे श्रीला प्रभुपाद यांनी त्यांना करायला सांगून त्यांच्या सर्व वाईट सवयी हळूहळू सोडवल्या होत्या. तर श्रीला प्रभुपाद ह्या हिप्पींच्या बरोबर राहिले, त्यांनी संकीर्तन केलं. त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या हळूहळू या वाईट सवयी त्यांनी सोडवल्या होत्या. तर अशा म्हणजे ह्या सवयी ज्या त्यांनी सोडल्या ह्या हिप्पींनी, त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग होता बघा. तसंच त्यांच्या समाजात त्याला चुकीचं मानत नव्हते. तर हे सर्व ते का सोडू शकले? कारण ही हरिनामाची शक्ती आहे. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, या ज्या 4 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, भक्तीची नियामक तत्व ज्याला म्हणतात, की मांसाहार करायचा नाही, जुगार खेळायचा नाही, नशा करायची नाही आणि अवैध संबंध ठेवायचे नाहीत. याने हे केल्याने आपली दैवी संपदा नष्ट होते आणि आपण अध्यात्माकडे वळत नाही. तर म्हणून श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलेली ही जी नियामक तत्व आहेत, याच्यापासून आपल्याला या वाईट गोष्टींपासून, या 4 वाईट गोष्टींपासून आपल्याला नेहमी दूर राहिलं पाहिजे. पण हे जे आसुरी लोक असतात ना, ते अतिशय लिप्त असतात ह्याच 4 गोष्टींमध्ये. ज्या गोष्टींचा पूर्णपणे त्याग करायला सांगितलेला आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी, तर हे आसुरी लोक ह्याच गोष्टी करतात. तर एकच तर जीवन मिळालंय असा त्यांचा विचार असतो. मग या सगळ्यांचा उपभोग का नाही घ्यायचा असा ते विचार करतात आणि अनिर्बंधपणे या सर्व गोष्टी ते करत असतात. आता ह्याचं कारण काय आहे? कधीही संतुष्ट न होणारा काम किंवा वासना यांच्या ते आहारी गेलेले असतात. इंद्रियांची तृप्ती करणे म्हणजे काय आहे? आगीमध्ये तेल घातल्यासारखं आहे, आपण जाणून घेतलेलं आहे. इंद्रिय कधीच संतुष्ट होत नाही, अतृप्तच असतात. मग अशा रीतीने क्षणभंगूर सुखाच्या मागे ते लागलेले असतात आणि अपवित्र बनतात. आणि मग आज मिळतंय ना करायला, मग करून घ्या, मजा करा, पुढचं काही माहिती नाही, अशा प्रकारे ते जगतात आणि शेवटी त्यांचं पतनच होतं. तर इथे आपण हे समजून घेतलं. माताजी पुढची स्लाइड, या स्लाइडमध्ये आधीचे 1 मिनिट दाखवता का माताजी? तिथे त्याच्या रावणाचं चित्र होतं बहुतेक. एक मिनिट. रावण आहेत, हिरण्यकश्यपू आहेत, हे सर्व असुर आहेत बघा. आणि रावणाने कसं ह्याचं वर्णन ऐकलं होतं, सीतेचं वर्णन ऐकलं होतं शूर्पणखेकडून, आणि तेव्हाच त्याची इच्छा झाली होती सीताला प्राप्त करून घ्यायची. आणि शेवटी काय झालं? पतनच झालं. म्हणजे ह्याचे परिणाम पण हे भोगत असतात. पण या विरुद्ध भक्त असतात जे कृष्ण कथा, भजन, संकीर्तन मध्ये जे जोडून घेतात, ते इंद्रियांना मात्र संयमित करू शकतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. हा, आता माताजी वाचा. हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तराउत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे. माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोगता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी तर कोणी नाही. मी यज्ञ करेल, दान देईल, त्याप्रमाणे मी मौज मजा करेल. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य म्हटलेला आहे कधीच संतुष्ट राहू शकत नाही. तो विचार काय करतो की मी शत्रूला मारेन, जगावरती राज्य करेन. जसं कंसाला वाटत असे की कृष्णाला मारून मी सुखाने राज्य करेन. हिरण्यकश्यपू, रावण ही सगळी अशीच उदाहरणं आहेत बघा. रावणाकडे तर किती शक्तिशाली योद्धे होते, मेघनाद, कुंभकर्ण, एकाहून एक त्याच्याकडे योद्धे. त्याला वाटत असे मला कोणीच मारू शकणार नाही, पण अंतसमयी ह्यापैकी काहीही त्याला उपयोगी पडलं नाही. तर असे हे आसुरी लोक कितीही म्हणजे चांगली जरी त्यांनी कर्म काही केली असतील, तर त्यांचा मूळ उद्देश काय असतो? स्वार्थी उद्देश असतो. प्रतिष्ठा मिळवणं, राज्य मिळवणं, संपत्ती मिळवणं, असं त्यांचं असतं. तर इथे रावणाचं उदाहरण आपण मगाशी बघितलेलं आहे. तसंच हिरण्यकश्यपूचंही उदाहरण बघितलेलं आहे. आता दुर्योधनही असाच होता बघा. दुर्योधनाला किती श्रेष्ठ म्हणजे त्यांच्या सर्वांनी समजवलं होतं की पण कोणाचीच गोष्ट त्याने मानली नाही. कृष्णांनी स्वतः शांतीदूत म्हणून प्रयत्न केला होता दुर्योधनाला समजवण्याचा की पांडव सहिष्णू आहेत, त्यांना 5 गावं तरी तू दे राज्य करायला, बाकी सगळं तू तुझ्याकडे ठेव, बाकी सर्व ह्याच्यावर तूच शासन कर, 5 गावं त्यांना दे. पण तो दुर्योधन म्हणाला 5 गावं पण देणार नाही, सगळं काही माझंच आहे.
हे पण माझं आणि ते पण माझं. तर हे असुरांना कसं आहे, शाश्वत आनंद माहितीच नसतो. मला आत्ता सुख मिळतंय ना, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतात, ते मला करायचंच आहे, अशी त्यांची वृत्ती असते. आता लहान मुलं बघा, खेळण्यामध्ये खूप त्यांना आनंद मिळतो, दिवसभर खेळू शकतात ते, पण त्यांना अभ्यास करायचा नसतो. मग आई बाबांनी सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. तसंच या भौतिक जगात मध्ये आलेले जे जीव असतात ना, त्यांना सांगितलं तर की आपण भगवद्गीतेचं अध्ययन करूया, श्रीमद भागवतमचं श्रवण पठण करूया, जप करूया, मंदिरामध्ये सेवा करूया, तर कोणी पटकन तयार होत नाही. सगळे म्हणतात काय की मला घाई आहे, खूप वेळच नाहीये, अजून म्हातारं झालं की बघूया, तर त्यावेळेला मला वेळ असेल. पोस्ट रिटायरमेंट प्लॅन ते बनवतात, पुढे बघूया म्हणून. आता खरं तर आपल्याला कोणालाच माहिती नाहीये आपलं आयुष्य किती काळाचं आहे. तर असे बरेच लोक असतात की क्षणिक सुखाच्या मागे ते लागलेले असतात, शाश्वत आनंद देणाऱ्या गोष्टी ची तयारी करण्यासाठी पण त्यांची इच्छा नसते. म्हणजे ही झाली ही आसुरी प्रवृत्ती. आता अर्जुन बघा, परमपिता पुरुषोत्तम श्रीकृष्ण यांच्या आदेशानुसार वागून तो विजयी झाला. त्यामुळे तो आनंदी झाला. त्यांच्या इच्छेविरुद्ध गेला असता तर त्याच्या वाट्याला दुःख आलं असतं. अं, हे माताजी पुढची स्लाइड घेता. हरे कृष्णा. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्ती मध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आसुरी वृत्तीच्या लोकांचं काय होतं हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. कृष्ण आपल्याला सांगतात की दैवी गुण बाळगून जे भक्ती सेवेमध्ये संलग्न होतात ते गोलोकधामाकडे प्रगत होतात. पण आसुरी प्रवृत्तीचे लोक मात्र नरकामध्ये पतित होतात. म्हणजे भगवंतांना श्रेष्ठ न मानता, त्यांच्या आदेशाचं पालन न करणारे, स्वतःच्याच लहरीप्रमाणे वागणारे असे आसुरी प्रवृत्तीचे लोक अंततः नरकाची गती प्राप्त करून घेतात. आता हे आसुरी लोकांचं जे बळ आहे ना, त्या जोरावरती हे कृत्य करत असतात बघा. काही पूर्वजन्माच्या पुण्याचं फळ असतं म्हणून त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. पण त्यांचा मात्र हे पुनर्जन्म, कर्माचा सिद्धांत ह्यावरती विश्वास नसतो. त्यामुळे हे आसुरी प्रवृत्तीचे लोक रजोगुण आणि तमोगुणाने जखडलेले असतात आणि या गुणांमधून सुटका करून ते स्वबळावर घेऊ शकत नाहीत. कुठे त्यांचं भाग्य भाग्य असेल आणि आध्यात्मिक गुरूंची त्यांना प्राप्ती झाली, त्यांच्या मदतीनेच त्या अशा गुणांतून बाहेर पडू शकतात. अन्यथा ते पतनाच्या दिशेनेच अग्रेसर होत असतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेले परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे जे सांगितलेलं आहे आसुरी लोकांचं वर्णन आहे. आता हे आसुरी प्रवृत्तीचे लोक स्वतःला शरीरच मानत असतात आणि त्यामुळे त्यांना थोडी जरी सत्ता दिली तरी ते आपलं वास्तविक स्वरूप दाखवतात. आता एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, खरा स्वभाव जाणून घ्यायचा असेल तर त्याला थोडी सत्ता किंवा शक्ती देऊन बघावी. त्याच्या अगदी तो आपल्या स्वभावाचं दर्शन घडवेल. त्याच्या आधी तो कदाचित अगदी विनम्रपणे हात जोडूनही उभा राहील, पण शक्ती मिळताच, सत्ता मिळताच तो त्याचा दुरुपयोग करेल, आपल्या बळाचा गैरवापर करेल. आणि असे लोक म्हटलेलं आहे भगवंतांची निंदा करतात, ईर्ष्या करतात आणि त्यांचं शेवटी तर मात्र पतनच होतं. शिशुपालाचं उदाहरण आहे बघा इथे स्लाइडमध्ये. तो कृष्णांच्या बरोबर गैरवर्तन करायचा, ईर्ष्या करायचा, निंदा करायचा आणि शेवटी सुदर्शन चक्राने त्याचा वध झालेला आहे. तर इथे सांगितलेलं जे मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध हे सर्व अनर्थ या आसुरी लोकांच्या आसुरी वृत्तीच्या व्यक्तींमध्ये असतात. त्यामुळे ते भगवंतांचा मत्सर करू लागतात. पण कृष्ण भावना भावित मनुष्य कसा आहे, तो इतरांच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्याला बघतो आणि त्याचा त्यामुळे आदर सन्मान करतो. पण असुर ना स्वतःच्या हृदयामध्ये ना इतरांच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्याला जाणतात. सदैव ईर्ष्या, द्वेष, क्रोध यामध्येच ते लिप्त असतात. याचं कारण काय आहे? मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे काय? स्वतःला शरीर मानणं आणि त्यामुळे मीच सर्व गोष्टींचा करता आणि मीच भोगता असं मानणं आणि त्यामुळे मग ते कर्मबंधनामध्ये अधिकाधिक अडकून त्यांचं पतनच होतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध असुरी एवढी टाकीत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे परिणामाचा इशारा कृष्णांनी दिला. दैवी गुणांनी युक्त भक्तीमध्ये अग्रेसर होतात, कृष्णधामात जातात. पण जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत
तर ते भगवंत म्हणतात त्यांना, मी त्यांना नीच आसुरी योनीमध्ये जन्माला घालतो. जोपर्यंत त्यांचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहतं. जसं आता बघा खराब कपडे असतात आपले, तर ते खूप आपटून आपटून धुवावे लागतात. ज्यावेळी मग त्यांच्यातला मळ बाहेर पडतो. तसंच समजा हे नीच शरीरात म्हणजे प्राण्यांच्या शरीरात. आणि असा जन्म कसा असतो, कृष्णांचं पूर्ण विस्मरण असतं प्राण्यांच्या जन्मामध्ये. यातना असतात, भोग योनीच म्हटलं जातं. तर कृष्ण म्हणतायत तिथे अशा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना पुढे प्राण्यांचा जन्म प्राप्त होतो, म्हणजे त्यांना परिणामाचा इथे सूचना दिलेली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हे कोणते या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधी माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आपण तो अश्वत्थ वृक्ष काल समजून घेतलेला आहे. त्याच्या वृक्षा मुळापासूनच्या अतिशय ज्या दूर असलेल्या फांद्या होत्या, शाखा होत्या, त्याच्यावरती हे प्राणी बघितलेले होते. म्हणजे ते कृष्णांपासून खूप दूर होते. आणि कृष्णांपासून दूर म्हणजे अर्थातच दुःख. आणि अशा ह्या कृष्णांच्या विस्मरणात असल्यामुळे बघा यांचं ती यातना म्हणजे भोगतच ते राहणार आहेत. परत कधी त्यांना मनुष्य जन्म मिळणार, परत कधी कृष्ण भावना जाणून प्रगती करण्याची संधी मिळणार, हे आपल्याला काहीच माहिती नाही. तर त्यामुळे आत्ताच आपल्या हातामध्ये आज आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि हा वापर, या संधीचा, या शरीराचा वापर करून आपण ऊर्ध्व दिशेने प्रगती करू शकतो. एकदा का प्राण्याचं शरीर प्राप्त केलं की पुढे आपली काय गती होणार आहे हे आपल्या हातात नाहीये. आत्ताच आजच्या संधीचा लाभ मात्र आपण निश्चित घेऊ शकतो. माताजी पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशन आत्मनः कामः क्रोध तथा लोभम तस्माद् एतत्त्रयं त्यजेत. हरे कृष्ण. काम, क्रोध, लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वारं म्हटलेली आहेत. काम म्हणजे काय? अनियंत्रित इंद्रिय तृप्तीची इच्छा. आणि या इच्छा पूर्ण करताना मनुष्य कर्मबंधनामध्ये अडकतो. आता या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा भडकल्या की कधी शांत होत नाहीत बघा. कामाला नियंत्रणामध्ये आणणं फार कठीण आहे. आता ह्या पूर्ण करताना बाधा आली, म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा झाली आणि ती पूर्ण होऊ शकली नाही, बाधा आली की हा क्रोध उत्पन्न होतो. आणि क्रोधामध्ये आपण जाणून घेतलं बुद्धिनाश होतो, सद्विवेक बुद्धीचा नाश होतो, चुकीची कर्म करतो मनुष्य आणि परत बंधनामध्ये अडकतो. तसंच इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या तरी आग शमत नाही, अजून पाहिजे अजून पाहिजे, म्हणजे लोभ उत्पन्न होतो. ते करताना पण मनुष्य बंधनात अडकतो. तशा प्रकारे काम, क्रोध आणि लोभ हे अधःपतनालाच कारणीभूत होतात. अधःपतन म्हणजे प्राण्यांच्या शरीरात जन्म, म्हणजे कृष्णाचं पूर्ण विस्मरण. म्हणजे बघा आता या काम, क्रोध आणि लोभ हे आत्म्याला कृष्णांपासून खूप दूर नेऊन सोडतात. आणि आत्मा जेवढा कृष्णांपासून दूर तेवढा तो अधिक दुःख भोगत असतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ यांचा बुद्धिमान मनुष्याने त्याग केला पाहिजे असं म्हटलेलं आहे. कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा नाश होतो. म्हणजे काम हे मूळ आहे. काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. कामच नसेल म्हणजे असंख्य वासनाच नसतील तर क्रोधही नसेल आणि लोभही नसेल. म्हणून शास्त्र सांगतं की कामाचं परिवर्तन आपल्याला प्रेमामध्ये करायला पाहिजे. काम म्हणजे काय? स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा. आणि प्रेम म्हणजे काय? तर कृष्णांना प्रसन्न करण्याची इच्छा. तर हे आपल्याला केल्याने आपलं पतन होण्यापासून आपण थांबवू शकतो. माताजी पुढची स्लाइड आता. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे, तो साक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा नरकाच्या 3 द्वारापासून आपण आपला बचाव करू शकलो तर आत्मसाक्षात्कार करून घेऊ शकतो. पण प्रथम आपण स्वीकारलं पाहिजे ना की आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ आहेत. मग बुद्धिमान मनुष्य हे अवगुण दूर करण्याचा प्रयत्न करेल. या गुणातून सुटका झाल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. तर काम, क्रोध, लोभ हे मनुष्य जीवनाचे सगळ्यात मोठे शत्रू मानले जातात. मग त्यापासून आपण खूप सावध राहिलं पाहिजे. आता हायवेवरून आपण जातो बघा, त्यावेळेला ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं ना
सावधानी हटी दुर्घटना घटी. तर हे मनुष्य जीवनासाठी हे 3 शत्रूंपासून आपल्याला नेहमी दूर राहिलं पाहिजे. तेव्हाच त्याचं जीवन शुद्ध होईल. आणि कसं शुद्ध होईल याचा कृष्णाने आपल्याला मार्गही सांगितलाय बघा, की गुरूंचा आश्रय घ्या, विधिविधानांचं पालन करा, गुरूंनी सांगितलेली साधना करा, नियामक तत्वांचं पालन करा, इंद्रिय नियमन करा, आध्यात्मिक ज्ञान घ्या आणि ह्या पायऱ्या हळूहळू चढून साक्षात्कारापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आता आपण बघा एका स्तरावरती आहोत आणि आपण ह्या स्तरावरून जर का काम, क्रोध आणि लोभ यांच्या आहारी गेलो तर या स्तरावरून आपलं पतन होईल, म्हणजे आपली अधोगती होईल. पण आध्यात्मिक ज्ञान घेऊन आपण ऊर्ध्व दिशेला उन्नत होऊ शकतो. भक्ती सेवेमध्ये आपल्याला संलग्न करून आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत पण पोहोचू शकतो. म्हणजे परत चॉईस आपला आहे, कुठली दिशा निवडायची हे आपल्याला कृष्णांनी दिलं स्वातंत्र्य. धोका कुठे आहे, परिणाम काय होणार हे सांगितलं, काम, क्रोध, लोभ आणि याच्यातून सुटकेचा मार्ग पण सांगितला. पण निर्णय करायचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे इथे. हा माताजी, आता पुढची स्लाइड. हरे कृष्ण. यह शास्त्र विधि मृत्सृज वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. हरे कृष्ण. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे असुरांचं अजून एक कृष्णाने लक्षण सांगितलं. असुर जे असतात असुरी वृत्तीचे, ते शास्त्रांची पण निंदा करतात, शास्त्रांच्या विरुद्ध काम करतात आणि आपल्याच मनमर्जीप्रमाणे लहरीप्रमाणे वागल्याने त्याचा परिणाम कृष्ण काय म्हणतात, यांना सुख, सिद्धी, परमगती प्राप्त होत नाही. आता माताजी पुढचा श्लोक. 24वा श्लोक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्य अकार्य व्यवस्थिती ज्ञात्वा शास्त्र विधान उक्तं कर्म कर्तुम इह अर्हसि. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य त्यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधी विधानाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्यांची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण इथे सांगतायत या श्लोकामध्ये की शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन केलं पाहिजे. शास्त्रांद्वारे ज्ञान घेऊन पापकर्म कोणतं, पुण्यकर्म कोणतं, अकर्म कोणतं हे सर्व माहिती करून मग वागलं पाहिजे. आता ज्ञान कुठून प्राप्त करू शकतो, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून करायला पाहिजे असं कृष्ण म्हणालेत. गुरु आपल्यामध्ये रजोगुण आहे की तमोगुण आहे त्यानुसार तो दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतात, योग्य कार्य आपल्याला करायला सांगतात आणि आपली प्रगती होऊ शकते. आता इथे श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेऊया. जे हिप्पी होते त्यांच्यामध्ये अनेक अवगुण होते बघा. पण ह्या हिप्पीमध्ये श्रीला प्रभुपादांच्या प्रती खूप श्रद्धा होती. तसंच त्यांना संगीतामध्ये, म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट होता, रस होता. श्रीला प्रभुपाद जेव्हा संकीर्तन करत असत ते ऐकून ते आकर्षित झाले होते. म्हणून हरे कृष्णाचं महामंत्राचं संकीर्तन ते आनंदाने करू पण लागले. म्हणजे आता जसा एक आग असते बघा, ती विझत आली, जेव्हा आपण त्याच्यावरती हवा घालतो तेव्हा कशा त्या ठिणग्या पुनर्जागृत होतात. तसंच प्रभुपादांनी केलं की त्यांच्यामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या ना, त्या गोष्टीकडे न बघता ज्या चांगल्या गोष्टी त्यांच्या बघितल्या आणि त्यांना वाढवल्या. तर म्हणजे म्हणतात ना, सी द स्पार्क अँड फॅन द स्पार्क, तसं प्रभुपाद यांनी केलेलं आहे बघा. आता इथे कृष्ण विस्ताराने आसुरी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल आपल्याला ह्या मधल्या काही श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलं आणि या प्रवृत्तीपासून दूर राहायला पाहिजे असंही सांगितलं आणि दैवी गुण बाळगून आपल्याला वाढीस लावले पाहिजेत ही आपल्याला माहिती दिली. आता कृष्ण या श्लोकामध्ये काय सांगतात की हे जे दैवी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते शास्त्राचं पालन करतात. आपली बुद्धी वापरून ते चुकीची काम आपण करू शकतो, पण शास्त्र आपल्याला काय म्हणजे योग्य मार्ग सांगतो. आता कृष्णांनी गुरूंचा स्वीकार केला होता. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं होतं. तर यावरून आपण समजू शकतो की गुरु आणि शास्त्र यांचं काय महत्व आहे. तर इथे लक्षात काय ठेवायचंय आपल्याला की गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे. तर म्हणजे आपल्या सर्वांमध्ये ना म्हटलं जातं बघा, 4 प्रकारचे दोष असतात. कुठले दोष असतात, तर पहिलं म्हणजे आपली इंद्रिय अपूर्ण असतात. मग अपूर्ण इंद्रियामुळे आपण भ्रमित होतो, मोहग्रस्त होतो, त्यामुळेच आपण चुका करतो आणि आपल्यामध्ये धोका देण्याची प्रवृत्ती असते.
अपूर्ण इंद्रिय म्हणजे बघा लांबचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही किंवा फार लांबचं स्पष्ट पण दिसत नाही. खूप दूर असलेल्या फुलाचा सुगंध आपल्याला येऊ शकत नाही, म्हणजे इंद्रियांच्या क्षमताच मर्यादित आहे. किंवा अति तीव्र आणि अति क्षीण असे आवाजही आपल्या कानांनी ऐकू येऊ शकत नाही. अचानक अंधार झाला तर आपलाच हात आपल्याला बघू शकत नाही आपण, मग त्यासाठी प्रकाशाची आवश्यकता असते. हे झाली अपूर्ण इंद्रिय. मग आता अपूर्ण इंद्रियामुळे आपण भ्रमित होतो, मोहग्रस्त होतो. म्हणजे काही आकृती बघून आपल्याला ते काय आहे हे नीटसं समजत नाही. याचाच परिणाम म्हणून आपण चुका करतो. अगदी रोजच्या सवयीतली कामं असेल, आपण अनेक वर्षभर करत आलो असू, पण तरीही ती करताना आपल्या हातून चुका होतात. आणि चौथा दोष जो गंभीर आहे तो म्हणजे धोका देणं. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्याला धोका देण्याच्या इराद्याने स्वतः बुद्धिमान आहे, किती स्मार्ट आहे असं दाखवते. मी हे केलं, मी तसं केलं असं सांगणे. काहीही केलं नसेल पण सांगताना असा देखावा करत असते. आता या 4 दोषांमुळे बद्ध जीव विधिविधान करायला अयोग्य म्हटला जातो. आपण कुठलीही नियमावली जरी बनवली तरी या दोषांमुळे त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहून जाते. त्यामुळे आपण शास्त्र बनवू शकत नाही किंवा लिहू शकत नाही. शास्त्र अशांच्याच द्वारेच लिहिलं जाऊ शकतं जे या 4 दोषांच्या रहित आहेत. आणि ते कोण आहे? तर केवळ परमपुरुषोत्तम भगवंत आहेत, म्हणजे श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे सर्व शास्त्र, वेद यांचा उगम श्रीकृष्ण आहेत. त्यात काही त्रुटी असण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तर संत, महात्मा या सर्व शास्त्रांचा काहीही शंका न बाळगता स्वीकार करतात. म्हणून शास्त्रांना अपौरुषेय असं म्हटलं गेलेलं आहे, कारण ते भगवंतांनी रचलेलं आहे. आणि भगवंतांनी दिलेल्या ज्ञानाची जोड जेव्हा आपल्या भक्तीला मिळते तेव्हा आपण शीघ्र प्रगती करू शकतो. तर हा ज्ञानयोग समजून घेण्याचा हा खूप लाभ आहे. माताजी पुढची स्लाइड आता. आता आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं ज्ञान दिलं कृष्णांनी आजच्या अध्यायामध्ये? तर 2 प्रकारची माणसं असतात, सूर आणि असुर. सूर असतात ज्यांच्यामध्ये दैवी गुण असतात आणि असुर म्हणजे ज्यांच्यामध्ये आसुरी प्रवृत्ती असतात. आसुरी प्रवृत्ती कुठल्या? ते कसे विचार करतात, कुठली कर्म करतात, आसुरी स्वभावाचे विशेष आपण या अध्यायामध्ये कृष्णांनी विस्ताराने आपल्याला सांगितले. आणि शेवटी कुठले गुण बाळगल्याने काय परिणाम होतो हेही कृष्णांनी सांगितलं. दैवी गुण आपल्याला उन्नती घडवून आणतात आणि आसुरी गुण पतनाच्या मार्गावरती घेऊन जातात, हे कृष्णांनी इशारा दिला. आता बघा आंब्याच्या सीझन मध्ये ना आपण पेटीमधले आंबे कसे नीट बघून घेतो. आता एखादं जरी फळ त्यातलं खराब झालेलं असेल ना तर त्याच्या संपर्काने इतरही फळं खराब होतात. किंवा आता एखादं सुंदर सुवास असलेलं चमेलीचं फूल असेल पण ते कचऱ्याच्या टोपलीत पडलेलं असेल तर त्या कचऱ्याचा भागच ते समजलं जातं. तसंच आपण आपल्याला मिळालेल्या सूक्ष्म स्वातंत्र्याचा वापर कोणाचा संग करण्यासाठी करतो हे खूप महत्वाचं आहे. भौतिकाचा संग केला तर आसुरी प्रवृत्तीचा प्रभाव पडेल आपल्यावर. साधू संग केला, साधू संग म्हणजे भक्तांचा संग केला तर निश्चित आपण दैवी गुण प्राप्त करू, जोपासू, प्रबळ करू शकू आणि भक्तीमध्ये आपण अधिक म्हणजे दृढतेने प्रगती करू शकू. आपण मगाशी जे आंब्याच्या रोपाचं उदाहरण घेतलं ना, की आपण बघितलं त्याची आपण जोपासना करतो मग आपल्याला आंबे मिळतात. पण गवत आणि तृण हे काही केलं नाही तरी ते उगवत असतं बघा. तृण लहान लहान असेल त्यावेळेला काढून टाकणं, उपटून टाकणं हे सोपं होतं. पण ते त्यावेळी नाहीच काढले, खूप वाढत जातात. काटेरी वृक्ष बनतो त्याचा, जो आता काढायला, कापायला खूप कठीण असतो. त्यामुळे हे जे वाईट गुण आहेत, आसुरी प्रवृत्ती आहेत, आपल्यामधून आपण जितक्या लवकर काढून टाकता येईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. त्यांना आपल्यामध्ये वाढूच देऊ नये असं म्हटलेलं आहे. चांगल्या सवयी, चांगले गुण आपणहून येत नाहीत, ते आत्मसात करावे लागतात. तर इथे लक्षात काय आपल्याला घ्यायचंय की जसं अग्नीच्या संपर्कात एखादी गोष्ट येते तर अग्नीचा गुणधर्म येतो ना त्याच्यामध्ये, म्हणजे काय तप्तता म्हणूया किंवा ती गोष्टही गरम होते. तसंच आहे भगवंतांच्या संपर्कात आलेला जो जीव आहे ना त्याच्यामध्ये भगवंतांचे गुण येतात, तो आत्मसात करतो. त्यासाठी वेगळं काही त्याला करायची आवश्यकता नसते. आपण केवळ भगवंतांशी दृढ संगती जोडली पाहिजे. भगवंतांची संगती म्हणजे काय? तर त्यांच्या शिकवणुकीचं, त्यांच्या आदेशांचं पालन करणं. आता हरे कृष्ण, इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. माताजी रेकॉर्डिंग थांबवता.